नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 46 व 47 वाचून दाखवणार आहे. अध्याय 46 श्री गणेश सहस्रनाम आणखी एक मार्ग. व्यास ब्रह्मदेवाने म्हणाले, जगत कल्याणासाठी गणेशाने शंकराला जो सहस्रनामावली सांगितली ती तू कृपया मला सांग. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, सर्व विद्यांचा नाश करण्यास समर्थ असे आपले दिव्य सहस्रनाम शंकराला सांगितले. त्या सहस्रनामाची देवता श्री गणेश आहे. छंद अनेक आहेत. गम हे त्याचे मूळ बीज आहे. तुंड ही शक्ती आहे. स्वाहा हे कीलक आहे. आपली संपूर्ण विघ्ने नष्ट होऊन गजानन प्रसन्न व्हावा म्हणून या सहस्रनामाचा जप करा. जे कोणी सकाळी उठून सहस्रनामाचा जप करतील त्याला जगातील सर्व सुखे प्राप्त होतील. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धैर्य, शौर्य, बल, यश, मेधा, प्रज्ञा, कांती, सौभाग्य, सौंदर्य, सत्य, क्षमा, दया, शांती, दाक्षिण्य, धर्मशीलता, जगाचे नियमन, सर्वांशी संवाद करण्याचे सामर्थ्य, वाद करण्याचे कौशल्य, सभा पांडित्य, औदार्य, गांभीर्य, ब्रह्मवर्चस्व, ओज, तेज, कुल, शील, प्रताप, वीर्य, आर्यत्व, ज्ञान, विज्ञान, अस्तिक्य, स्थिरता, विश्वास, धनधान्याची वृद्धी हे सर्व गणेशाच्या सहस्रनामाच्या जपानेच प्राप्त होतील. ज्या स्थळी या सहस्रनामाचा जप होईल त्या ठिकाणी संकटे कधीच येणार नाहीत. ज्या घरात त्याचे सतत पठण होईल त्या घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. दरिद्री लोकांनी ह्या सहस्रनामाचे सतत 4 महिने पठण केल्यास त्याला लक्ष्मी प्राप्त होईल. श्री गणेशाने आणखी एक मार्ग भक्तांना सांगून ठेवला आहे. गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, क्षिप्रप्रसादन, अमोघी सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंदन, वाचासिद्धी, ढौंढी विनायक या माझ्या आवडत्या 21 नावांनी जरी माझे चिंतन केले तरी माझे सहस्रनाम जपल्याचे पुण्य लाभेल. अध्याय 47 त्रिपुरासुराचा वध. शंकराला त्रिपुराचा वध करण्याचा वर मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. तो आनंदाने उड्या मारू लागला. लढाईची वेळ निश्चित झाल्याचे कळल्यावर देवांनी आपल्याबरोबर त्रिपुराशी युद्ध करण्याचे निघावे असा निरोप पाठवला. ब्रह्मा, कुबेर, अग्नी, यम, विष्णू, वायू, चंद्र, सूर्य, वरुण, गंधर्व, यक्ष, नवग्रह, किन्नर आदी सर्व देव युद्धाकरता सज्ज होऊन आले. शंकर सर्व देवांसह त्रिपुरावर चाल करण्यासाठी येत आहेत असे एका दूताने त्रिपुराला सांगितले. त्रिपुराने मग असुर सैन्य जमवले. रणगर्जना करीत त्रिपुराचे सैन्य युद्धाला निघाले. समोरासमोर सैन्य आल्यावर युद्धाला सुरुवात झाली. घनघोर लढाई चालू होती. शस्त्र, अस्त्रे, बाण यांच्या माऱ्याने अनेक महावीर धारातीर्थ पडले. रक्ताच्या पाठच्या पाठ वाहू लागले. सगळीकडे धुळीचे लोट उसळले. आकाशात उडलेल्या धुळीवर सर्वत्र अंधार पडल्याने त्याचा गैरफायदा असुरांनी घेतला. मोठ्या प्रमाणात त्यांनी देवसैन्याचा वध केला. हे बघून इंद्राला अत्यंत संताप आला. संतावून इंद्र आपल्या व्रजाने असुर दैन्यास प्रहार करीत राहिला. त्याचे हे रूप बघून दैत्य सैन्य घाबरून वाट फुटेल तिकडे पळू लागले. इंद्राच्या वज्रप्रहाराने बरेच दैत्य सैन्य मेले. काही जखमी झाले तर कित्येक जण घोड्यावरून, हत्तीवरून, रथावरून खाली पडले. पडलेल्यांवर हत्ती, घोडे जाऊन अगदी शरीराचा चेंदावंदा झाला. इंद्राचे शौर्य पाहून बाकी सैन्याचा चेव आला. तेही न डबकता असुर सैन्यावर तुटून पडले. हे बघून त्रिपुराने एक बाण मंत्रून तो देवसैन्यावर सोडला. त्या बाणाचे हजारो बाण होऊन सूर्य पूर्ण झाकला गेला. सगळीकडे आमोशेच्या रात्रीप्रमाणे अंधार पडला. त्यामुळे देवसैन्य बेशुद्ध पडले. त्रिपुराने आपल्या सैन्याचा बेशुद्ध केल्यामुळे शंकर काळजीत पडला. आता त्रिपुराचा वध कसा करायचा याचा विचार ते करू लागले. त्यात शंकराने पृथ्वीचा रथ करून त्याला सूर्यचंद्राची चाके जोडली. अश्विन कुमाराचे अश्व घेऊन रथाला झुंपले व ब्रह्मदेवाला आपले सारथे करायला सांगितले. मेरू पर्वताचे धनुष्य करून त्याला विष्णूचा बाण केला. हे सर्व करून झाल्यावर शंकराने आचमन करून प्राणायाम केले. श्री गणेश सहस्रनामाचे पठण केले. त्यानंतर एकाक्षर मंत्रात जप करून विष्णुरूपी धनुष्यबाण पूजा केली. नंतर अग्निमंत्रण केले. हे सर्व झाल्यावर शंकर स्वतः हातात बाण घेऊन दिव्य रथात बसून त्रिपुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. ब्रह्मदेवाने हळूच तो रथ त्रिपुरासमोर आणला. दोघेही एकमेकावर बाणाचा वर्षाव करू लागले. खूप वेळ युद्ध चालले. दोघे एकमेकावर बाण सोडायचे थांबत नव्हते. शंकराने पाहिले की एवढे करूनही त्रिपुराचा वध होत नाही. म्हटल्या शंकराने विष्णुबाण काढला, धनुष्याला लावला आणि त्रिपुराला सोडला. त्यावेळी धनुष्यामध्ये कोटी सूर्यासारखा लख प्रकाश पडून त्रिपुर बेशुद्ध पडला. त्याच्या 3 पुरांचे भस्म झाले.
त्रिपुराच्या शरीरातील एक दिव्य ज्योती निघून ती शंकराच्या शरीरात गेली. त्रिपुर मुक्त झाला. अशी आकाशवाणी झाली. देवांनी नारद मुनीसह सर्वांनी शंकरावर पुष्पवृष्टी केली. सर्वांना खूप आनंद झाला. ऋषींनी आपल्या आश्रमात यज्ञ करून वेद पठण करण्यास सुरुवात केली. देवांनी उत्सव साजरा केला. त्रिपुराच्या वधापासून शंकराला त्रिपुरारी असे नाव प्राप्त झाले. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.